प्रचंड विरोध केला, पण तो झुगारून त्याने स्त्री शिक्षण, सती प्रथा, जाती व्यवस्था या विरोधात ज्योतिरावांना खंबीरपणे साथ दिली. विधवा आणि अनाथांसाठी आश्रम सुरू केले. पुण्यात प्रेमच्या साथीमध्ये रुग्णाची सेवा करताना त्यांचे निधन झाले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. त्यानंतर बांगर आपले ठरले तरी या दाम्पत्याचे ऋण आपल्याकडून फिटणार नाही. कारण आज प्रत्येक सरकारी हुद्द्यावर किंवा अगदी भारताच्या पहिल्या महिला नागरिक म्हणून जरी प्रथम नागरिक जरी म्हटलं तरी त्या द्रौपदी मुर्मू आज महिला ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त या सावित्रीमाईमुळे आणि महात्मा फुल्यांमुळे. त्याचबरोबर आपल्या आताच निवडणुका झालेल्या आहेत. बीडच्या प्रथम महिला नागरिक आहे ना, त्या सुद्धा आपल्या महिलाच झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या गावच्या प्रथम महिला नागरिक सुद्धा आपल्या महिलाच आहेत. प्रतीक्षाताई शिंदे या सुद्धा आपल्या गावच्या प्रथम नागरिक आहेत. याचं हे फळ जे आहे ते फक्त आणि फक्त सावित्रीमाईमुळे मिळालेलं आहे. पुनश्च एकदा या सर्व महिलांचं आणि सावित्रीमाईंचं आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून कौतुक करूया. तर आताच्या या गीतासाठी सावकाभाऊ शिंदे यांनी इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींना हे 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद आपले. आणि असंच या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आपल्या सहकार्याची आणि आपल्या आगमनाची आम्हाला आतुरता आहे, प्रतीक्षा आहे. आम्ही आपल्या प्रतीक्षेत राहणार आहोत. त्याचबरोबर डॉक्टर आरसूळ साहेब यांनी सुद्धा या गीतासाठी 100 रुपये बक्षीस दिलेलं आहे. टाळ्यांच्या गजरात या दोघांचंही खूप खूप कौतुक. त्याचबरोबर आता या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते की खऱ्या अर्थानं या मुलींचं गीत म्हणजे त्यांच्या अंगामध्ये संचारण्यासारखं आहे. पण आम्हाला या साऊंडने खूप घोटाळा केलेला आहे. आणि या साऊंडची जर काही व्यवस्था करता आली तर अशी विनंती राहील शाळेच्या वतीनं की आम्हाला पुढच्या कार्यक्रमापर्यंत काही साऊंडची व्यवस्था करून दिली तर आमची शाळा आपले शतशः ऋणी राहील. या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छिते. नमस्कार, माझे नाव अंकिता आहे. जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ती ज्ञानज्योती, ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई आणि खंडोजीरावजी पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी तिचे नाव सावित्री असे ठेवले. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. विधवा अनाथावर सावित्रीबाईंनी महत्त्वाच्या वास्तव्याने प्रेम केले. ज्योतिबांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुराई सावित्रीबाईंनी त्याच्या स्मृती सांभाळली. जाता जाता एवढेच बोलते शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार. ती सावित्री आज जगाची शिलेदार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. धन्यवाद. सर्वांनी या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून अमूल्य अशी आपली उपस्थिती लावली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करते. सर्वांनी आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि सर्व मान्यवरांचं, माता भगिनींचं मोठ्या प्रमाणात टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचे. सर्वांनी एवढा वेळ काढला त्याबद्दल शाळेच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. तसेच या ठिकाणी कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करून आपल्या शाळेमध्ये अहोरात्र असं झटणाऱ्या आपल्या शाळेतील सावित्रीमाई यांचा सत्कार आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आणि सर्व मान्यवर यांना विनंती करते. आपल्या शाळेत सावित्रीमाईंचा वसा पुढे चालवणाऱ्या आपल्या ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय हनुवते मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी करावा अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आमच्या या सावित्रीचा सत्कार करावा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. खरोखरच या सावित्रीबाईंचा वारसा या ठिकाणी तन मन धनाने या ठिकाणी चालवत आहेत. त्यांचं सर्व मान्यवरांच्या वतीने
जोरात एकदा आणखी टाळ्या. टाकला आहे की अंगावर शेण दगड विटा मारून सुद्धा अंगावरचे कपडे खराब होत असताना ही माऊली जाताना एक लुगडं आपल्या पिशवीमध्ये न्यायची. तिथे गेल्यानंतर अंगावरचं खराब झालेलं लुगडं एका रूममध्ये एका खोलीमध्ये जाऊन बदलायची आणि पुन्हा चांगलं नव्यानं लुगडं घालून त्या मुलीला शिकवायची. परत येताना तोच प्रकार करायचा आणि घरामध्ये येऊन परत ते लुगडं बदलून पुन्हा एका कामाला लागायची. म्हणजे दिवसातून अशा 3-3 साड्या घालून शेण विटा दगड खाऊन त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी एवढा मळा फुलवलेला आहे. त्याप्रती आपण त्यांचे कृतज्ञता भाव किती व्यक्त करावे ते खूप कमीच आहे. तर यानंतर हर्षदा शिंदे आणि श्रद्धा काळे यांनी आपली ओळी सादर करावी. नमस्कार, माझे नाव कृष्ण आहे. समाजाला जिल्ह्यातील ज्ञानाची सावली, समाजाला जिल्ह्यातील ज्ञानाची सावली, धन्याची क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्याची क्रांती ज्योती सावित्री माऊली. आज 3 जानेवारी आहे. आपण येथे क्रांती ज्योती सावित्री सर्वप्रथम सावित्री फुले यांना माझा श्रीवारी वंदन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नांदगाव येथे झाला. सावित्री फुले यांचा विवाह महात्मा फुले यांच्याशी झाला. सावित्री फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी मुलींची पहिलीची आपणच काढली. एवढं म्हणून माझ्या राष्ट्रपती केले. सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू कटीपाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या गळ्याला. दगड गोटे खाऊनी चालविली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले. धीराने तोडले सगळ्या त्रासाला. धीराने तोडले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. बसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अनाथांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला. यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर दयाला. माणुसकीचा जराचा नित्य वाहिला. गरिबांची सावली नाही तू राहिली. सत्य धर्म प्रकाशा तेजान तळपली. सत्य धर्म प्रकाशा तेजान तळपली. दुःखी काम्या सेवेत देह तू ठेविला. मरण तुझे करुणी वसामी घेतला. भविनीना जागवीन संघटित करीन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. धन्यवाद हर्षदा. या ठिकाणी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या वाजवल्या सर्वजण. धन्यवाद मॅडम. परत व्यक्त करेल. यानंतर ओंकार खडसे. सर्वांना माझा नमस्कार.
माझे नाव ओंकार आहे. मित्रांनो, त्यावेळी लोक आडाने आणले होते जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास वरून निघायच्या तेव्हा गावचे लोक त्यांच्या अंगावर दगड मारून त्यांना फेकायचे. बरीचदा बायचे कपडे कारवायचे, परंतु मला तिथं असताना त्या घाबरल्या नाही, कारण मानवपणे यांच्याकडे लक्ष दिले नाही. आज जर कुठल्या व्यक्तीने शिक्षकांना दगड मारला काय होणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली. 1897ला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवट श्वास घेतला. समाजाला तिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला तिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांती होती सावित्री माऊली, धन्य ती क्रांती होती सावित्री माऊली. आज मी आपल्यासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती होती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. किती भोगले किती सोचले तरी तिने शिकवले, किती भोगले किती सोचले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिथे सारे तिने गिरवले, स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिथे सारे तिने गिरवले. 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिरावांनी भिडेवाड्यात मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी त्यांच्या विचारांना प्रसार करण्यासाठी काव्य फुलं आणि 52 शिशुबोधनाकर नावाचा कविता संग्रह लिहिला. बालविवाह सती केशरचना असा अनेक पुस्तकांना त्यांनी सुरुवात केला. प्रथम शाळेची घंटा हो तिनेच वाजवली, प्रथम शाळेची घंटा हो तिनेच वाजवली. साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली, साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण पुनर्विवाह, बालविवाह पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या उत्तम कवयित्री होत्या. सावित्रीबाई फुले या फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाज परिवर्तनाच्या जननी होत्या. विधवा अनाथ यांच्यावर सावित्रीबाईंनी मातेच्या वाचनाने प्रेम केले. ज्योतिरावांचे निधन झाल्यानंतर सत्यशोधक समाजाची धुराई सावित्रीबाईंनी यशस्वीरित्या पार पाडली. जाता जाता एवढंच बोलते की आज्ञानाचे ग्रहण सुटले, मैत्री झाली अक्षरांची. आज्ञानाचे ग्रहण सुटले, मैत्री झाली अक्षरांची. सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाते शिक्षणाची, सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाते शिक्षणाची. धन्यवाद. धन्यवाद. सावित्रीबाईंबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे.
आणि खऱ्या अर्थानं आपली नाळ जर शिक्षणाशी कुणामुळे जोडली असेल तर फक्त आणि फक्त सावित्रीबाईमुळे. तर यानंतर कृती चौकट तिला मी निमंत्रित करते, तिने आपले मनोगत व्यक्त करावे. शिक्षणाच्या सर्वात जिने उघडले दार तीच सावित्री आज जगातील शिलेदार, तीच सावित्री आज जगातील शिलेदार. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संभाजीराव पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. खेळाच्या आव्हानाच्या वर्षी त्यांचा जन्म फ्रेंच सामाजिकराव ज्योतिबा फुले यांची झाला. त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे हे महापाप मानले जाईल. अशा कठीण परिस्थितीत ज्योतिबाने सावित्रीबाईला लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा एवढेच बोलते की स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. तुझ्या समोर शिकते आज प्रत्येक करणारी, तुझ्या समोर शिकते आज प्रत्येक करणारी. धन्यवाद प्रीती. यानंतर अंकिता कौटक आपलं मनोगत व्यक्त करा.